Hello, my dear friends. I welcome all the 10th standard students in this online lecture. My dear friends, today we are going to see the interesting topic by R.K. Narayan, and the name of the topic is Book Review, Swami and Friends. पुस्तकाचं एक वेगळ्या प्रकारे परीक्षण कसं करायचं त्या संदर्भातला एक छोटासा टॉपिक आहे R.K. नारायण यांनी लिहिलेला. लेट अस सी द वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, दॅट इज द चिटचॅट ॲक्टिव्हिटी. या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये काही सिम्पल क्वेश्चन्स असतात आणि या सिम्पल क्वेश्चन्सवरून आपल्याला या चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा डायलॉग रायटिंगमध्ये उपयोग होतो. नाव लेट अस सी द चिटचॅट ॲक्टिव्हिटी. फॉर्म ग्रुप्स ऑफ 3 to 4 अँड शेअर द फॉलोइंग विथ युअर ग्रुप्स. 3 ते 4 मुलांचा एक ग्रुप करा आणि खालील गोष्टी शेअर करा. काय शेअर करायचं आहे तर बघा, युअर फेवरेट बुक, टाईप ऑफ बुक, इट मे बी शॉर्ट स्टोरी, बायोग्राफी, थ्रिलर or adventure, science fiction or historical, etc. Author and writer, main character, background, problem or dilemma, any special message. तर एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी असा दिलेला आहे की तुम्हाला आवडणारं कोणतं पण एखादं पुस्तक, युअर फेवरेट बुक, त्याचं नाव सांगा, कोणत्या प्रकारचं आहे ते सांगा, त्याचे लेखक कोण आहे ते सांगा, वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण असं म्हटलं दॅट माय फेवरेट बुक इज रामायणा. युअर फेवरेट बुक रामायणा. टाईप ऑफ बुक, कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे ते, तर मॉडर्न प्रोज आहे. एक वेगळ्या प्रकारचं प्रोज रायटिंग असं त्याच्यामध्ये आहे. त्याचे लेखक कोण आहेत? R.K. नारायण यांनी सुद्धा लिहिलेले पुस्तक एक आहे. मेन कॅरेक्टर, ह्याच्यामध्ये कॅरेक्टर कोणते आहेत? राम, लक्ष्मण, सीता, आपल्याला माहिती आहे रामायणातले कॅरेक्टर ते सगळे आहेत. बॅकग्राऊंड, टाईम अँड प्लेस. बॅकग्राऊंड कसं आहे की तो इतिहासकालीन कालखंड आहे की ज्याच्यामध्ये राम वनवासाला गेल्यानंतरचा वेगवेगळा प्रसंग, त्यांच्या आयुष्यातले काही घटना तिथे सांगितले. प्रॉब्लेम काय आहे का त्याच्यामध्ये, तर प्रॉब्लेम आहे की रामांना कोणकोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागतो आणि ते कशा प्रकारे फेस करतात. त्याच्यातून काही मेसेज सांगता येतो आहे का? मेसेज त्याच्यामधून एवढाच देता येतो की सत्याचा असत्यावर होणारा विजय, की सत्याच्या मार्गाने आपण जर आयुष्य जगत असू तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करणं सहज सोपं जातं. तर ही एक चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे की याच्या माध्यमातून आपण या प्रकारे पहिला पार्ट लिहू शकतो. ओके, लेट अस सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. यू हॅव रिसेंटली रेड ए शॉर्ट स्टोरी, नॉवेल or drama or science fiction or ghost story. Write in short 3 of its strong points that made you like the book and 2 or 3 drawbacks it has. Fill them in the tree diagram. समजा तुम्ही एखादी शॉर्ट स्टोरी वाचली किंवा एखादं नॉवेल वाचलं, एखादं नाटक वाचलं, विज्ञानाचं एखादं पुस्तक वाचलं, घोस्ट स्टोरी वाचली, तर त्या संदर्भामध्ये 3 स्ट्रॉंग पॉईंट, म्हणजे ते पुस्तक कसं चांगलं आहे त्याचे 3 पॉईंट लिहा की तुम्हाला ते पुस्तक का आवडलं, व्हॉट इज द रिझन दॅट यू लाईक दॅट बुक, अँड राईट डाऊन 2 or 3 ड्रॉबॅक्स, आणि त्याचे 2 किंवा 3 ड्रॉबॅक पण लिहा. फॉर एक्झाम्पल, आता आपण इथं घेतलं की समजा एक नेम ऑफ द बुक. नेम ऑफ द बुक या ठिकाणी मी असं म्हणतो की गलिवर्स ट्रॅव्हल्स. गलिवर्स ट्रॅव्हल्स नावाचं पुस्तक आहे. कोणी लिहिलेले? जोनाथन स्विफ्ट यांनी. त्याचे स्ट्रेंथ, महत्त्वाचे पॉईंट काय? इंटरेस्टिंग आहे, पुस्तक एकदम इंटरेस्टिंग आहे. दुसरा पॉईंट काय म्हणू आपण की इट इज व्हेरी इझी, सोपं आहे. वी लर्न व्हेरियस थिंग्स, त्याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आता रेटिंग दिलेलं आहे आपल्याला, रेटिंग 1 to 5 आहे. मग पहिल्यांदा आपण काय म्हणतो? पुअर. 1 म्हणजे पुअर, 2 स्टार असतील तर ॲव्हरेज, 3 स्टार असतील तर गुड. की आपण समजा याला 3 स्टार दिले. 3 स्टार दिले तर आपण रेटिंगमध्ये काय करणार आहे या ठिकाणी?
3 स्टार म्हणजे 1 2 3 3 स्टार म्हणजे गुड आहे, पुस्तक चांगलं आहे. ठीक आहे. त्याचे विकनेसेस, त्या पुस्तकाचे विकनेसेस काय? विकनेस म्हणजे खूप अतिशयोक्ती सांगितले आहे. टू मच एक्झॅजरेटेड थिंग्स आर देअर. ओनली फन इज देअर. आपण म्हणू फक्त गमतीशीरच पार्ट आहे त्याच्यामध्ये. आपण असं म्हणू शकतो की वाङ्मयाचा काही विशेष भाग काही कुठं जाणवत नाही. देर इज नो लिटरेचर. या पद्धतीने एखाद्या पुस्तकाचं परीक्षण, आपण कोणत्याही पुस्तकाचं परीक्षण करू शकतो. म्हणजे पुस्तकाचं नाव, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, स्ट्रेंथ, रेटिंग आणि त्याचे विकनेसेस. At the next activity, determiners are words that modify a noun or noun phrase and occur before them in a sentence. Determiners provide a context to the noun they precede. They may be. आता डिटरमायनर म्हणजे काय? डिटरमायनर्स आर द वर्ड्स दॅट मॉडिफाय ए नाउन. डिटरमायनर्स म्हणजे असे शब्द की जे काय करतात? त्या नाउनला मॉडिफाय करतात. डिटरमायनर्स हे असे शब्द आहेत की जे शब्द नाउनला मॉडिफाय करतात. म्हणजे नाउनला मॉडिफाय करण्याचं काम जे शब्द करतात त्यांना डिटरमायनर्स असं म्हणता येईल. आणि ते कुठे येतात? दे कॅन ऑकर बिफोर देम इन ए सेंटेन्स. वाक्याच्या अगोदर येतात. ते एखाद्या शब्दाच्या अगोदर येतात. फॉर एक्झाम्पल, डिटरमायनर्स कोणते कोणते आहेत? आर्टिकल्स ए अँड डी. हे आर्टिकल्स डिटरमायनर म्हणून काम करत असतात. आर्टिकल्स हे डिटरमायनर म्हणून काम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की द सन. आता सन हे नाऊन आहे आणि या नाऊनच्या अगोदर येणारा शब्द द हा काय झाला? डिटरमायनर. दॅट द इज द डिटरमायनर. नाऊनच्या अगोदर येणारा शब्द हा द काय करतो? त्याला मॉडिफाय करतो. नाऊनला मॉडिफाय करण्याचं काम डिटरमायनर करत असतो. ओके. नाव नेक्स्ट, डेमॉन्स्ट्रेटिव्स. डेमॉन्स्ट्रेटिव्ह माहिती आहे, धिस, दॅट, दीज, दोज, विच, एक्सेट्रा. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटरमायनर म्हणून काम करत असतात. फॉर एक्झाम्पल वी कॅन से दॅट धिस टेबल. आता टेबल हे नाऊन आहे आणि त्याच्या अगोदर येणारा हा धिस हा काय झाला? डिटरमायनर झाला. धिस टेबल, दॅट इज द डिटरमायनर. नाव पजेसिव्ह माय, युअर, अवर, देअर, हिज, हर हे झाले पजेसिव्ह. तर हे पजेसिव्ह जे आहेत ते पजेसिव्ह सुद्धा वाक्यामध्ये डिटरमायनर म्हणून काम करत असतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया दॅट माय ब्रदर. तर माय हा झाला डिटरमायनर, ब्रदर हे झालं नाउन. माय हे झालं डिटरमायनर, ब्रदर हे झालं नाउन. ओके. नेक्स्ट, क्वांटिफायर्स. क्वांटिफायरमध्ये फ्यू, मेनी, मच, मोर, एव्हरी, एक्सेट्रा. सम. क्वांटिफायर्स म्हणजे आपण म्हणतो सम फ्रूट्स, प्लीज गिव्ह मी सम फ्रूट्स. सम हे झालं डिटरमायनर आणि फ्रूट्स हे झालं नाउन. ओके. नेक्स्ट, न्यूमरल्स 1, 4, 100, फर्स्ट, एक्सेट्रा. हे सगळे डिटरमायनर्स आहेत. तर ह्या डिटरमायनर्सचा वाक्यामध्ये नाउनच्या अगोदर मॉडिफाय करणारे शब्द म्हणजे त्याला म्हणायचं डिटरमायनर. नाव लेट अस सी. अंडरलाईन ओनली डिटरमायनर्स इन द फॉलोइंग. वी हॅव गिवन सम सेंटेन्सेस. काही वाक्य दिले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिटरमायनर कोणते ते फक्त आपल्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे. नाव जस्ट लुक ॲट द फर्स्ट सेंटेन्स. माय ब्रदर बॉट ए फ्यू मॅगझिन्स. आता याच्यामध्ये डिटरमायनर कोणतं आहे? माय. अंडरलाईन करा माय. देन व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम. इथं डिटरमायनर कोणतं आहे? युअर. विच रायटर वॉज ऑल्सो द प्रेसिडेंट ऑफ अवर कंट्री. द हा काय झाला? डिटरमायनर. दीज आर सम टॉईज. सम हे काय झालं? डिटरमायनर झालं. दीज टॉईज आर न्यू. दीज हे काय झालं? याच्यातलं डिटरमायनर झालं.
That doctor is an expert dentist and he has made many patients. तर मेनी हे त्याच्यातलं काय झालं, डिटरमायनर झालं. ओके, कळालं का तुम्हाला? आपण डिटरमायनर्स कोणते ते फक्त काय केले या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत. ओके, नाव लेट अस सी द टॉपिक. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आर के नारायण यांनी लिहिलेलं पुस्तक स्वामी अँड फ्रेंड्स, त्याचा हा बुक रिव्ह्यू आहे. पुस्तकाचं केलेलं थोडक्यात परीक्षण आहे. ए लिटिल बिट अबाउट द बुक, थोडंसं त्या पुस्तकाबद्दल जाणून घेऊया. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रॅदर गिव्ह ए ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणजे रायटर सांगतात, इफ आय मेन्शन अबाउट द बुक, मी काही जरी या पुस्तकाबद्दल सांगितलं, काही सांगण्याचा जरी प्रयत्न केला, तर इट मे हॅपन दॅट आय एम स्पॉइलिंग द बुक, म्हणजे मी तो कथेचा सार बिघडवल्यासारखं, कथेची स्टोरी बिघडवल्यासारखं होईल. इफ आय एम स्पॉइलिंग द स्टोरी ऑफ द बुक, सो instead of that I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. So I will not tell you the story of the book. त्या पुस्तकाची काही स्टोरी वगैरे मी सांगणार नाही. त्याच्याऐवजी मी तुम्हाला काय करेल, आय विल मेन्शन एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. मी फक्त त्या कथेचा तपशील न सांगता त्या पुस्तकावर ओझरता असा कटाक्ष टाकण्याचा मी प्रयत्न करेन. स्वामी हा काय, Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आता स्वामी हा कसा मुलगा आहे, दॅट स्वामी इज ए व्हेरी मिशेवियस लिटिल कीड, असा खोडकर असा मुलगा आहे. 10 वर्षांचा एक खोडकर असा मुलगा आहे. आणि तो ज्या कालखंडामध्ये हा स्वामी हा मुलगा राहत असतो, तो कालखंड की ज्या वेळेला ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं. दॅट इंडिया वॉज रूल बाय द ब्रिटिश एम्पायर. आणि त्याच कालखंडामध्ये स्वामी हा खोडकर मुलगा, त्याची एक छोटीशी कथा या ठिकाणी सांगितली. स्वामी असा मुलगा आहे दॅट हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस, तो एका ठिकाणी कुठेही थांबत नाही. तो सतत इकडे तिकडे फिरत असतो. ही नेवर स्टे ॲट पर्टिक्युलर प्लेस, ही नेवर सीट ॲट ए पर्टिक्युलर प्लेस, कोणत्याही ठिकाणी तो बसत नाही. अँड ही हेट्स द स्कूल, तो शाळेचा नेहमी तिरस्कार करतो. ॲज मेजॉरिटी ऑफ द चिल्ड्रन हेट द स्कूल, इन दिस वे स्वामी इज ऑल्सो हेट द स्कूल. आणि त्याचबरोबर ही हेट द मॅथमॅटिक्स, त्याला गणिताचा सुद्धा प्रचंड तिटकारा आहे. ही हेट द मॅथमॅटिक्स, गणित विषय त्याला आवडत नाही. स्कूल इज हिज ऑल्सो नाईटमेअर, म्हणजे त्याच्यासाठी शाळासुद्धा नाईटमेअर आहे. नाईटमेअरचा अर्थ काय की त्याला एक ही फील्स दॅट इट वॉज अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, म्हणजे एक भीतीदायक प्रसंग त्याच्या जीवनामध्ये. तो म्हणतो की भीतीदायक असं ठिकाण म्हणजे शाळा, म्हणजे भीतीदायक ठिकाण म्हणजे काय, शाळा. त्याच्यासाठी ही फील्स दॅट इट वॉज ए व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स, एक फ्रायटनिंग एक्सपिरियन्स त्याच्यासाठी तो आहे. आणि ही स्टोरी त्याच्या अवतीभोवतीच घडते, अवतीभोवती इकडे तिकडे फिरते ती स्टोरी. अँड त्याच्यामध्ये अजून असंही घडत जातं दॅट हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल, तो कशा प्रकारे सतत संकटामध्ये सापडतोय, संकटात सापडतो आणि मग कसा आपल्या वडिलांचा मार खातोय. ही कथा अशीच पुढे पुढे जाते की ज्याच्यामध्ये स्वामी हा मुलगा आपल्या वडिलांचा सतत कसा मार खातो, कसा संकटामध्ये सापडतो, त्याला शाळेबद्दल अजिबात आकर्षण नाही आहे, त्याला गणित विषय खूप अवघड वाटतो वगैरे वगैरे. स्वामी इज ए टॉकेटिव्ह लिटिल कीड अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody.
unlike kids today. This, in fact, was, and in most parts of India still is, the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. स्वामी हा एकदम टॉकेटिव्ह मुलगा आहे की तो सतत टॉकेटिव्ह म्हणजे सतत बडबड करत असतो. बडबड्या मुलगा आहे की त्याला असं वाटतं की तीच त्याची जीवन जगण्याची पद्धत आहे. त्याला नेहमी असं वाटत असतं की आयुष्यात काही जरी घडलं तर त्याला त्याच्याबद्दल सतत बोलत राहावंसं वाटत असतं. तो त्याबद्दलच बोलत असतो. परंतु सत्य त्याला कधीकधी एकदम कठोर मार्गानेच समजतं की जसं त्या वयातल्या इतर मुलांना जसं वाटत असतं त्या पद्धतीनेच तो आयुष्य जगत असतो. की त्याला नेहमी वाटतं की सूर्यप्रकाशामध्ये खेळावं, कोणत्या तरी गोष्टीला असं किक मारावी, लाथ मारावी, झाडावरती चढावं, काहीतरी वस्तू तोडावी, लहान मुलांना कुठेतरी त्रास द्यावा, असं तो सतत वागत असतो. की जशी इतर वयाची मुलं, त्याच्या वयातली जशी टीनेजर्स वयातली मुलं जशी वागतात त्या पद्धतीने तो स्वतःचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर ह्या वाढत्या वयातली मुलांचं वागणं जनरली विचार केला तर याच पद्धतीचं असतं. तसंच तो पण वागत असतो. या स्वामीला टेक्नॉलॉजीबद्दल अजिबात इंटरेस्ट नाही आहे. की तंत्रज्ञानाला ते जास्त महत्त्व देत नाही. टेक्नॉलॉजीबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. फक्त त्यांना काय करण्यात इंटरेस्ट आहे, ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हेवॉक. टू प्ले हेवॉक म्हणजे सतत दंगामस्ती करत राहायचं, गोंधळ करत राहायचा, याच्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट आहे. इन व्हॉट वेज इज स्वामी इज अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. स्वामी हा इतका मोठा होत असताना तो कशा प्रकारचा मुलगा होता. In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. की याच पद्धतीने जर विचार केला तर हे नारायण स्वामी आहेत ते या स्वामीच्या मनामधले सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात. की त्याच्या भावभावना कशा आहेत, तो कशा पद्धतीने विचार करतो, हाऊ डज ही थिंक्स, त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, व्हॉट इज हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, व्हॉट इज हिज पॉईंट ऑफ व्ह्यू टू लुक ॲट द वर्ल्ड. जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा ते त्यांच्या मुळाशी जाऊन सखोल असं वर्णन करत राहतात. की जसजशी ही कथा पुढे सरकते तसतसे ते वाचक ह्या स्वतःला स्वामीमध्ये पाहू लागतात आणि त्या पात्राची त्यांची जवळीक निर्माण होते. म्हणजे जसजसं आपण ती स्टोरी वाचायला लागतो तसतसं आपण त्या जागी आहोत, त्या स्वामीच्या जागी आपण स्वतः आहोत असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण त्या स्टोरीमध्ये एवढं इन्व्हॉल्व होतो जणू काही ती कथा आपल्या बाबतीतच घडते असं वाटायला लागतं. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच नारायण स्वामी यांची काय एक खऱ्या अर्थाने खासियत आहे कथा लिहिण्याची. ओके, नाव नेक्स्ट, सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाचं सिग्निफिकन्स काय, वैशिष्ट्य काय. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे आर के नारायण यांनी लिहिलेलं ते केवळ इट इज नॉट मेरली अन इंटरेस्टिंग रीड, म्हणजे ते केवळ फक्त इंटरेस्टिंगच आहे असं नाही, ते वाचकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद देतं. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे त्या किशोरवयीन मुलांसाठी ते साहित्य असूनसुद्धा ते पुस्तक एक फार मोठं आहे, फार मोठं मौलिक साहित्यिक मूल्य जपण्याचं या पुस्तकाने काम केलेलं आहे. इट ॲट्रिब्यूट्स ए लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. साहित्यिक मौलिक मूल्य जपण्याचं काम या पुस्तकाने केलेलं आहे. खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारचे लिटररी व्हॅल्यूज आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. नाव लेट अस बिगिन विथ द नेक्स्ट पार्ट. दॅट स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स
and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. आता स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थाने इट इज गुड रीड फॉर द किड्स, लहान मुलांच्यासाठी एक चांगलं असं पुस्तक आहे. आणि टीनेजर्सच्या वयामध्ये असणारी जी पुस्तकं आहेत, जी माणसं आहेत, जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असणारं हे पुस्तक आहे. हे पुस्तक आशियाई खंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनेक मुलांनी त्याचा वापर केला. कोणती मुलं? दोज स्टुडंट्स हू स्टडी द लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट, की जी मुलं शाळांच्यामध्ये साहित्य ह्या अभ्यासासाठी घेतात, अशा मुलांनी या पुस्तकाचा जास्तीत जास्त अभ्यास केला, त्याचं वाचन केलं. मग याचा अर्थ असा होत नाही आहे, इट डझंट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ द हेवी ग्रामर अँड टेक्निकल थिंग्स, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या काही गोष्टी अशा प्रोफेशनल्स वेगवेगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, भलं मोठं काहीतरी व्याकरण सांगितलं आहे किंवा बौद्धिक काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे, असं काय नाही. दॅट लँग्वेज इज सो सिम्पल अँड द स्टोरी इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. दो majority of the students they use that textbook to study the literature as a subject at their school. Okay, now Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is work of such literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain and simple without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. स्वामी आणि फ्रेंड्स हे पुस्तक एकदम सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. अँड इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज वर्क ऑफ सच लिटररी जीनियस लाईक आर के नारायण. इतक्या सुलभ भाषेमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे की आपल्याला असं कधी कधी वाटतं की आर के नारायण यांच्यासारखा अतिशय विद्वान साहित्यिक त्याने हे अतिशय सोप्या भाषेमध्ये हे लिहिलेलं पुस्तक असेल असा आपला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे. याच्यामध्ये जी भाषा वापरली आहे ती भाषा समजायला अतिशय सोपी आहे. द इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. भाषा एकदम साधी सरळ सोपी आहे की ज्याच्यामध्ये कुठेही अवघड असे शब्द वापरलेले नाहीत. मुलांच्या दृष्टीने एकदम व्होकॅब्लरी इझी आहे की जेणेकरून ती मुलांना पटकन कळेल. that he had used simple use and short sentences. साधी आणि छोटी छोटी वाक्य त्यांनी या पुस्तकामध्ये वापरली आहे आणि छोटी छोटी आणि साधी वाक्य असल्यामुळे ते मुलांना कळायला एकदम सोपं जातं. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that is encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. It is also known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. या पुस्तकामध्ये असं या पद्धतीने मेन्शन केलेलं आहे की जरी हे पुस्तक एका 10 वर्षाच्या खोडसळ भारतीय मुलाविषयी असलं तरीसुद्धा अगोदरच या खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही वेळेला काही पालक असा विचार करतात दॅट सम पेरेंट्स मे कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिव्हियस चिल्ड्रन. म्हणजे आपला मुलगा अगोदरच खोडसळ आहे, खोडकर आहे आणि त्याने जर हे पुस्तक वाचलं तर कदाचित त्याची खोडकर प्रवृत्ती वाढेल की काय असं काही कदाचित त्या पालकांना वाटत पण असले. पण या मुलाचा जर विचार केला तर तो तसा नाही आहे. बट द बुक इज सच ॲज दॅट इनकम्पॅसेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन ए व्ह्यू ऑफ द काइंड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. पण तसं जर विचार केला तर त्याच्या ह्या खोड्या अतिशय शुद्ध आहेत,
त्याच्या खोड्यांच्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. निरुपद्रवी हेतूने केलेलं पुस्तक आणि रंगवलेलं ते चित्र या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्वामी हे कॅरेक्टरच असं आहे की तो जरी खोडकर असला तरीसुद्धा त्याच्या खोड्या त्याच्यामुळे दुसऱ्यांना काही त्रास होत नाही. हा मस्ती करणारा स्वामी खूप वेळा असा प्रेमळ, हळवा आणि संवेदनशील दाखवला आहे. दॅट स्वामी इज व्हेरी लविंग अँड टेंडर किड हू इज मेनी टाइम्स व्हेरी सेन्सिटिव्ह. आता अतिशय सेन्सिटिव्ह असा तो मुलगा यांनी दाखवलेला आहे. म्हणजे जरी खोडकर प्रवृत्तीचं कॅरेक्टर त्यांनी जरी रंगवलेलं असलं तरी तो अतिशय प्रेमळ, दयाळू आणि सेन्सिटिव्ह असा तो मुलगा आहे की ज्याचा इतर मुलांच्यावरती कोणताही वाईट असा परिणाम होणार नाहीत. म्हणजे इतर जशी मुलं असतात सेन्सिटिव्ह त्या पद्धतीने स्वामी हा सुद्धा सेन्सिटिव्ह आहे. आणि हीच गोष्ट आर के नारायण यांनी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर के नारायण एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्याला स्वामी आणि फ्रेंड्स या पुस्तकाच्या माध्यमातून ते कॅरेक्टर, ते पात्र कशा पद्धतीने चांगलं आहे, जरी खोडकर असलं तरी कसं चांगलं आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.